नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या विद्यापीठाच्या BA द्वितीय वर्ष पेपर क्रमांक 5 या पेपरच्या अनुषंगाने मी आज तुमच्या पुढे उभा आहे. मी प्राध्यापक डॉक्टर दत्ता तंगलवाड, जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे महिला महाविद्यालय गेवराई येथे सहयोगी प्राध्यापक तथा समाजशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे. आज आपण या ठिकाणी प्रामुख्याने पेपर क्रमांक 5 मधील जे तिसरे प्रकरण आहे, या तिसऱ्या प्रकरणामधील ग्रामीण अर्थव्यवस्था या प्रकरणातील जो विकासात्मक प्रकल्प नावाचा जो घटक आहे, या घटकाचा यापूर्वी आपण एक व्हिडिओ पाहिलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये प्रामुख्याने विकासात्मक प्रकल्प म्हणजे काय, विस्थापन म्हणजे काय आणि विकासात्मक प्रकल्पाची व्याख्या, प्रकल्पाचे प्रकार, त्यात प्रामुख्याने जलप्रकल्प असेल, औद्योगिक प्रकल्प असेल आणि इतर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रकल्पाचा आपण या ठिकाणी आढावा घेण्याचा प्रयत्न केलेला होता. आता या व्हिडिओ क्रमांक 2 मध्ये यामध्ये प्रामुख्याने आपण विकासात्मक जे प्रकल्प आहेत, अशा प्रकारचे वेगवेगळे प्रकल्प निर्माण झाल्यामुळे या विकासात्मक प्रकल्पाच्या प्रगतीमुळे कोणकोणत्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या, या समस्याचा आढावा प्रामुख्याने आपल्याला आता या व्हिडिओमध्ये घ्यायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जे वेगवेगळे विकासात्मक प्रकल्प होते, यामध्ये जे औद्योगिक प्रकल्प होते, या औद्योगिक प्रकल्पाचा काही घटक यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये घ्यायचा राहिलेला होता. त्याचा उर्वरित जो भाग आहे तो आपण या ठिकाणी विचार करूया आणि त्यानंतर ज्या वेगवेगळ्या प्रकारचे विकासाचे प्रकल्प आहेत, या प्रकल्पामुळे कोणकोणत्या सामाजिक समस्या उदयाला आल्या आणि या समस्याचे विपरीत परिणाम कशा प्रकारचे झाले, या गोष्टीचा आढावा आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर औद्योगिक प्रकल्पामध्ये पहिला प्रकल्प आहे, यामधले सर्वात महत्त्वाचा म्हणजे भिलाई प्रकल्प. हा भिलाई प्रकल्प हिंदुस्तान लिमिटेड या स्वायत्त संस्थेच्या देखरेखीखाली रशियन सरकारच्या सहकार्याने या प्रकल्पाची उभारणी करण्यात आलेली असून, या प्रकल्पामध्ये 10 लाख टन पोलाद निर्माण करण्याचं कार्य या प्रकल्पामधून केलं जातं. दुसरा प्रकल्प आहे राऊरकेला प्रकल्प. हा राऊरकेला पोलाद प्रकल्प जो आहे, हा प्रकल्प दिल्लीहून कोणकडे जाणाऱ्या प्रमुख लोहमार्गावरील हा प्रकल्प असून, हा राऊरकेला जंक्शन येथे उभारण्यात आलेला आहे. जर्मनीच्या सहकार्याने या पोलाद कारखान्याची निर्मिती करण्यात आलेली असून, हे ठिकाण ओरिसा राज्यामध्ये आहे. या पोलाद प्रकल्पामध्ये अत्याधुनिक पद्धतीने पोलाद निर्माण करण्याचं कार्य केलं जातं. यामध्ये 10 दशलक्ष टन यापेक्षा अधिक उत्पादन क्षमता असलेला हा पोलाद कारखाना म्हणून या ठिकाणी ओळखला जातो. पुढचा प्रकल्प आहे दुर्गापूर प्रकल्प. पश्चिम बंगालमध्ये दामोदर नदीच्या काठावर आसनसोल ते कलकत्ता या लोहमार्गावर या दुर्गापूर प्रकल्पाची उभारणी करण्यात आलेली असून, ब्रिटिश काळात या कंपनीला विशेष स्वरूपाचं महत्त्व प्राप्त झालेलं आपल्याला पाहायला भेटते. या दुर्गापूर प्रकल्पाची उत्पादन क्षमता देखील 10 दशलक्ष टन एवढी असलेली आपल्याला पाहायला भेटते.
पुढचा प्रकल्प आहे रांची प्रकल्प. पूर्वीच्या बिहार राज्यातील रांची येथे वेगवेगळ्या प्रकारचे यंत्र निर्माण करण्याचा कारखाना या ठिकाणी निर्माण करण्यात आलेला आहे. या ठिकाणी दरवर्षी 80,000 टनापेक्षा अधिक प्रकारची यंत्रे निर्माण करण्याची क्षमता असलेला प्रकल्प म्हणून आपल्याला या रांची प्रकल्पाकडे पाहता येते. पुढचा प्रकल्प आहे चित्रंजन प्रकल्प. बंगालच्या सरहद्दीपासून अगदी जवळ असलेल्या बिहारमध्ये हा रेल्वे इंजिन तयार करणारा प्रकल्प असून या चित्रंजन कारखान्यामुळे रेल्वे वाहतुकीच्या बाबतीत भारत हा पूर्णपणे स्वयंपूर्ण बनलेला आहे असं म्हणायला आपल्याला हरकत नाही. पुढचा प्रकल्प आहे पेरामपूर प्रकल्प. स्वित्झर्लंड सरकारच्या सहकार्यामुळे चेन्नईपासून 9 मैल अंतरावर प्रवासी डबे तयार करण्याचा हा प्रकल्प तयार करण्यात आलेला आहे. तसेच अलीकडे महाराष्ट्रामध्ये देखील लातूर पासून जवळच्या भागामध्ये औशाच्या आसपासच्या परिसरामध्ये एक नवीन प्रकल्प उभारण्यास अलीकडच्या काळामध्ये सरकारने मान्यता दिलेली आपल्याला पाहायला भेटते. पुढचा प्रकल्प आहे बेंगलोर प्रकल्प. बेंगलोर या ठिकाणी 1940 साली विमान तयार करण्याचा कारखाना भारत सरकारने सुरू केलेला आहे. त्यानंतर भोपाळ येथे विद्युत उपकरणे तयार करण्याचा एक आवाढव्य असा मोठा प्रकल्प उभा करण्यात आलेला असून तो प्रकल्प भोपाळ प्रकल्प या नावाने ओळखला जातो. पुढचा प्रकल्प आहे सिद्रीचा रासायनिक खत प्रकल्प. दामोदर नदी खोऱ्यात हा प्रकल्प उभारण्यात आला असून सिद्री या शहराजवळ हा प्रकल्प असल्यामुळे त्या शहराच्या नावाने हा प्रकल्प ओळखला जातो. या कारखान्यातून आसपासच्या विविध राज्यांना शेती उद्योगाशी आवश्यक असणारे वेगवेगळ्या प्रकारची खते निर्माण करण्याचं प्रचंड मोठं कार्य या कारखान्यामधून होत असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. पुढचा प्रकल्प आहे ननुमती आणि बरौली तेल शुद्धीकरण प्रकल्प. आसाममधील गोहती जिल्ह्यातील अनुमती या ठिकाणी तेल शुद्धीकरणाचा कारखाना असून बिहारमध्ये बरौनी येथे देखील तेल शुद्धीकरणाचा प्रकल्प उभा करण्यात आलेला आहे. पुढचा प्रकल्प आहे पिंपरी येथील रासायनिक औषध प्रकल्प. पुणे शहरापासून जवळच असलेल्या पिंपरी येथे हिंदुस्तान रासायनिक औषधी प्रकल्प नावाने एक प्रचंड मोठा कारखाना उभा करण्यात आलेला आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची औषधे निर्माण करण्याचं महत्त्वपूर्ण कार्य या प्रकल्पामधून केलं जातं. पुढचा मुद्दा आहे विशाखापट्टणम प्रकल्प. भारताच्या पूर्व किनाऱ्यावर विशाखापट्टणम येथे एक मोठं बंदर आहे आणि या बंदराच्या जवळ सिंधिया स्टीम नेव्हिगेशन नावाची कंपनी व भारत सरकार यांच्या परस्पर सहकार्यातून जहाज बांधणीचा मोठा प्रकल्प या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे. भारत देशाला लागणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या जहाजांची निर्मिती करण्याचं फार मोठं कार्य या प्रकल्पातून केलं जातं असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येतं. तसेच इतर प्रकल्पामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जलविद्युत प्रकल्प, औद्योगिक प्रकल्प, विविध राज्यामध्ये अनेक लहान मोठे वेगवेगळे प्रकल्प या ठिकाणी भारत सरकारने निर्माण केलेले आहेत. सार्वजनिक आणि संयुक्त व खाजगी तत्वावर अशा प्रकारे चालणारे हे वेगवेगळे प्रकल्प असून या प्रकल्पामुळे देशाच्या
विकासामध्ये प्रचंड स्वरूपाची भर पडलेली आपल्याला पाहायला भेटते। यामध्ये रासायनिक उद्योग, औषधी कंपन्या, खत निर्माण करणारे कारखाने, सिमेंटचे कारखाने, रबर उद्योग, इलेक्ट्रॉनिक साधने बनवण्याचे कारखाने, त्याचबरोबर शेतीमालावर प्रक्रिया करून त्यापासून वेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवणारे सुद्धा या ठिकाणी कारखाने आपल्या देशामध्ये प्रचंड प्रमाणात निर्माण झालेले आहेत। यामध्ये साखर कारखाने असतील, प्लायवूड निर्माण करणारे उद्योग असतील, अशा या उद्योगामुळे देशाच्या जलद गतीने होणाऱ्या विकासाला फार मोठा हातभार लागलेला आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येते। तर अशा प्रकारे देशाचा समग्र विकास होण्यासाठी, सर्वांगीण विकास होण्यासाठी भारत सरकारने वेगवेगळ्या प्रकारच्या नवनवीन उद्योगांची निर्मिती केली आणि या उद्योगांची निर्मिती केल्यामुळे जरीही देशाचा आर्थिक विकास होण्यासाठी खूप मोठी मदत जरी झालेली असली तरी या ठिकाणी ज्या भागातील जमिनी या कारखान्याच्या निर्मितीसाठी शासनाने आपल्या ताब्यात घेतलेल्या आहेत, त्यामुळे प्रचंड स्वरूपाची भीषण समस्या किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना तेथील लोकांना तोंड द्यावे लागलेले आहे। त्यामुळे या समस्या देखील कोणत्या आहेत, या समस्यांचा देखील आपल्याला या ठिकाणी आढावा घेणे अत्यंत गरजेचे आहे। मित्रांनो, देशाचा सर्वांगीण विकास होत असताना बऱ्याचदा सर्वसामान्य माणसांना त्यांच्या झळा सहन कराव्या लागतात। हा आपला इतिहास आहे, यामध्ये काही नवीन बाब नाही आणि म्हणून आपल्या देशातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना या परिस्थितीला कशा प्रकारे तोंड द्यावं लागलं या बाबीचा आढावा आता या ठिकाणी आपण घेणार आहोत। यामध्ये पहिला मुद्दा आहे इच्छेविरुद्ध जमिनीची अधिग्रहण। म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जलसिंचनाचे प्रकल्प असतील, वेगवेगळे जलाशय साठे उभा करणे असतील, औद्योगिक प्रकल्प उभा करणे असतील, असे प्रकल्प उभे करण्यासाठी प्रचंड मोठ्या जमिनीच्या क्षेत्रफळाची आवश्यकता असते आणि शासकीय प्रक्रियेने जमीन अधिग्रहण केले जाते। त्यामुळे या ज्या भागामध्ये या कारखान्याची निर्मिती झालेली आहे त्या भागातील कुटुंबांना त्यांचा जो कुटुंबाचा उदरनिर्वाह ज्या जमिनीवर चालत होता ती त्यांची हक्कांची आणि पिढ्यानपिढ्याने त्यांनी सांभाळलेली जमीन होती, जी जमीन त्यांनी आपल्या अक्षरशः पोटच्या मुलासारखं त्यांनी सांभाळलेलं असतं, अशा प्रकारची जमीन त्यांना त्या सरकारला इच्छा नसताना द्यावी लागते, नव्हे तर ती सरकारकडून घेतली जाते आणि घेतल्यामुळे या लोकांना अनेकदा अतिशय वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं। जणू काही आपली हक्काची आईच गेली की काय, अशा प्रकारचं एवढं प्रेम या लोकांनी या काळ्या मातीवर केलेलं असतं। म्हणून ही माझी हक्काची जमीन गेली म्हणून या ठिकाणी अनेकदा बरेच लोक मानसिक त्रासामध्ये किंवा आत्मक्लेश करत असलेले आपल्याला पाहायला भेटतात। बहुतांशी लोकांनी अतिशय मानसिक ताणतणाव घेऊन आपलं स्वतःचं आरोग्य बिघडून घेतलेलं देखील या ठिकाणी बऱ्याचदा आपल्याला पाहायला भेटतं। म्हणून त्या जमिनीच्या मालकाची अजिबात इच्छा नसताना अशा प्रकारच्या समस्यांना ह्या लोकांना तोंड द्यावं लागतं, हे आपण अनेकदा पाहिलेलं आहे। पुढचा मुद्दा आहे जमिनीचा योग्य मोबदला दिला जात नाही। मित्रांनो, जेव्हा ही जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सरकारकडून राबवली जाते त्यावेळेस त्यांना जो जमिनीचा मोबदला दिला जातो तो मोबदला ज्यावेळेस जमिनीचं मोजमाप केलं जातं त्यावेळेस जमीन धारणा काय होती, त्यावेळेस तत्कालीन किमती काय होत्या, त्या किमती आधारित त्या शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला दिला जातो। परंतु हा मिळणारा मोबदला मिळण्यासाठी 4-4, 5-5 वर्षाचा कालावधी लागला जातो। म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या जमिनीची 5 वर्षापूर्वी काढलेली किंमत आणि आजची किंमत या किमतीमध्ये प्रचंड मोठा तफावत असलेली आपल्याला पाहायला भेटते आणि या तफावतीमुळे
ज्या शेतकऱ्याची जमीन गेलेली आहे त्यांना त्या जमिनीचा योग्य मोबदला सुद्धा मिळत नाही. अशा प्रकारची एक मोठी समस्या असलेली आपल्याला या ठिकाणी पाहावं लागतं. एवढेच नव्हे तर जी आपल्या हक्काची जमीन गेलेली आहे, ही हक्काची जमीन गेल्यामुळे आपल्या जमिनीला योग्य किंमत मिळाली नाही, म्हणून अनेक शेतकरी या ठिकाणी कोर्टाच्या पायऱ्या झिजवत असलेले आपल्याला पाहायला भेटतात. यामुळे विनाकारण त्यांना मानसिक तणावाला तोंड द्यावं लागतं. हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. पुढचा मुद्दा आहे, आपल्या सांस्कृतिक खानाखुणा पूर्णपणे पुसल्या जातात. मित्रांनो, प्रत्येक गावाची एक स्वतंत्र ओळख असते, त्या गावाची स्वतंत्र संस्कृती असते. गावाच्या सभोवतालचा जो परिसर आहे हा आपल्या विशिष्ट अशा एक वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीने समृद्ध झालेला असतो. आणि जेव्हा हे जमीन अधिग्रहणाचं संकट यांच्यावर येतं तेव्हा त्या लोकांना दीर्घकाळापासून आपली जी जमीन, आपली संस्कृती जी टिकवून ठेवलेली आहे, त्या गावातून त्यांचं स्थलांतर काही किलोमीटर दूर अंतरावर होतं. त्यामुळे हे सगळेच लोक एका ठिकाणी एकत्रित येतील का, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे त्या गावातील त्यांची जी पारंपरिक संस्कृती होती त्या संस्कृतीच्या पूर्णपणे खानाखुणा मिटल्या जातात. 10-10, 20-20 किलोमीटर अंतरावर ह्या लोकांना जाऊन राहावं लागतं. त्यामुळे ही संस्कृती पुन्हा नव्याने निर्माण करणे केवळ अशक्यप्राय असतं. म्हणून अशा प्रकारचं एक संकट या ठिकाणी असलेलं आपल्याला सांगता येते. पुढचा मुद्दा आहे, जीवन जगण्याची शिल्लक साधने शिल्लक उरत नाहीत. मित्रांनो, सर्वसामान्यपणे भारतातील बहुतांशी लोकांचा व्यवसाय हा शेती आहे आणि शेती हे जीवन जगण्याचं त्यांचं मुख्य साधन किंवा मुख्य आधार आहे. म्हणून वेगवेगळ्या प्रकल्पामध्ये जेव्हा जमिनीचं अधिग्रहण होतं, हे अधिग्रहण झाल्यानंतर यांच्या ज्या जमिनी बळकावल्या गेल्या, जमिनी बळकावल्यानंतर पूर्णपणे या लोकांना बेरोजगारीला तोंड द्यावं लागतं. त्यांचा जगण्याचा आधारच पूर्णपणे नाहीसा होतो. कारण बहुतांश लोकांकडे 2 एकर, 4 एकर, 5 एकर जमीन असलेले अल्पभूधारक लोक भारतामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आहेत. आणि जेव्हा एखादा प्रकल्प 400-500 एकरवर उभारला जात असेल तर त्यामध्ये हजारो लोकांची जमीन या ठिकाणी गेलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. म्हणून अशा वेळी या अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ येते. एक भीषण स्वरूपाची समस्या यांच्या समोर निर्माण होत असलेली आपल्याला पाहायला भेटते. म्हणून ही समस्या देखील अत्यंत महत्त्वाची आहे. कारण जर आपलं जीवन जगण्याचं साधनच भिसकावलं गेलं तर आपण जगायचे कसे, अशा प्रकारचा एक गंभीर प्रश्न यांच्यासमोर निर्माण झालेला आपल्याला पाहायला भेटतो. पुढचा मुद्दा आहे, व्यसनाधीनता आणि जुगार. मित्रांनो, या वेगवेगळ्या प्रकारच्या औद्योगिक प्रकल्पामुळं जर जमिनीचं अधिग्रहण झालं आणि त्या भागामध्ये एक नवीन असा मोठा उद्योग उभा राहिला तर त्या संपूर्ण परिसराचा, त्या भागाचा, राज्याचा विकास होतो. हे जरी खरं असलं तरी अधिग्रहणाच्या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना जो जमिनीचा मोबदला दिला जातो तो पूर्ण मोबदला एकाच वेळी आपल्या हातात येत असल्यामुळे बहुतांशी वेळा या रकमेचा योग्य विनियोग होत नसलेला आपल्याला पाहायला भेटतो. आपल्या आवश्यकतेपेक्षा अधिकची रक्कम हातात पडल्यामुळे बहुतांशी शेतकऱ्यांना आपण काय करावं हा प्रश्न पडतो. आणि मुळातच फार बुद्धिमत्ता विकसित झालेली नसल्यामुळे हा माणूस या पैशाची विल्हेवाट व्यवस्थितपणे लावू शकत नाही. परिणामी बहुतांशी शेतकरी हे जुगाराकडे, व्यसनाधीनतेकडे वळलेली आपल्याला पाहायला भेटतात. आणि या व्यसनाधीनतेच्या वाढत्या प्रमाणामुळे त्यांचे कौटुंबिक जीवन पूर्णपणे धोक्यात येत असलेले आपल्याला पाहायला भेटते. अशा प्रकारचे अनेक प्रसंग अनेक सर्वेक्षणामधून आढळून आलेले आहेत. म्हणून या गोष्टीचा सुद्धा विचार करणे अत्यंत महत्त्वाचं आहे असं मला या ठिकाणी वाटतं. पुढचा मुद्दा आहे, सामाजिक असंतोषाला चालना मिळते. मित्रांनो, आपल्या इच्छेच्या विरुद्ध एखादं काम जर होत असेल किंवा कार्य घडत असेल तर त्या संदर्भात मनामध्ये चीड निर्माण होणे, असंतोष निर्माण होणे ही बाब साहजिकच आहे. त्यामुळे
त्या प्रकल्पाला विरोध होऊन वेगवेगळ्या प्रकारच्या चळवळी निर्माण होत असलेले आपल्याला पाहायला भेटतात आणि या चळवळीमुळे त्या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात विरोध केला जातो आणि पुनर्वसनाच्या वेगवेगळ्या समस्या सोडवण्यासाठी लोकांकडून उग्र स्वरूपाचे आंदोलने होत असलेली आपल्याला पाहायला भेटतात. आपण अजूनही आपल्याला आठवतं मेघा पाटकर यांचं नर्मदा बचाव आंदोलन जे होतं, अशा प्रकारच्या आंदोलनामध्ये या ठिकाणी अनेक कुटुंबातील व्यक्तींवर वेगवेगळ्या प्रकारचे संकट निर्माण आलेली कुटुंबावर संकट आलेली पाहायला भेटतात. त्यामुळे अशा प्रकारचा सामाजिक असंतोष निर्माण करणे हे सरकारला परवडण्यासारखं जरी नसलं तरी समग्र देशाचा विकास करण्यासाठी या समस्यांना तोंड द्यावं लागतं आणि सरकार ते तोंड देतं. परंतु या ठिकाणी या लोकांच्या समस्येकडे देखील अतिशय सहानुभूतीपूर्वक विचार करून पाहणे गरजेचे होते, पण दुर्दैवाने हे होत नसलेलं आपल्याला पाहायला भेटतं. पुढचा मुद्दा आहे महागाई वाढण्यास मदत होते. विस्थापित लोकांच्या हाती पैसा आल्यामुळे परिसरामध्ये बऱ्याचदा महागाई वाढलेली आपल्याला पाहायला भेटते, कारण त्या परिसरातील शेतजमिनीच्या किमती वाढतात आणि राहण्याच्या जागेचे भाव देखील वाढतात आणि राहण्याच्या जागेचे भाव वाढल्यामुळे हे लोक विस्थापित झालेल्यामुळे बांधकामासाठी लागणारं वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य आहे, या साहित्याच्या किमती देखील वाढतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूच्या किमती वाढल्यामुळे महागाईला या परिसराला तोंड द्यावं लागतं. म्हणून महागाई त्या भागात वाढू शकते. एक कृत्रिम स्वरूपाची टंचाई सामानाची निर्माण करून भाववाढ केली जाते, त्यामुळे त्या लोकांना महागाईला तोंड द्यावं लागतं. अशा प्रकारचं एक समस्या या ठिकाणी त्यांच्या पुढे उभी असलेली आपल्याला सांगता येते. पुढचा मुद्दा आहे बेकारीचा प्रश्न निर्माण होतो. मित्रांनो, आपल्या अनेक पिढ्यापासून जी जमीन आपल्याकडे होती ती जमीन अधिग्रहित झाल्यामुळे या भागातील लोक विस्थापित होतात. ज्यांचं जीवन पूर्ण त्या शेतीवर होतं असे अनेक लोक बेकार बनतात आणि या भूसंपादनामुळे त्यांच्या हातातील पारंपरिक शेती करण्याचे सगळे साधनं हिरावून घेतलेली असतात. यामुळे या कुटुंबावर अनेकदा उपासमारीची आणि बेकारीची कुऱ्हाड कोसळलेली बऱ्याचदा आपल्याला पाहायला भेटते. सर्वच कुटुंबातील सदस्यांना सरकार नोकरी देऊ शकत नाही. एका कुटुंबातील किमान एखाद्या व्यक्तीला नोकरी मिळते आणि एका व्यक्तीला नोकरी मिळाल्यामुळे सगळ्याच कुटुंबाचा उदरनिर्वाह भागणे केवळ अशक्यप्राय असते. ज्या व्यक्तीला या ठिकाणी जमीन नोकरीत घेतलेला आहे त्या व्यक्तीच्या वैयक्तिक कुटुंबाचा जरी प्रश्न मिटला तर त्यांच्या इतर भावंडांच्या आईवडिलांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटत नाही. म्हणून ही एक भीषण स्वरूपाची समस्या असलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येते. कारण भारतीय समाजामध्ये अगोदरच प्रचंड स्वरूपाची बेकारी आहे. दारिद्र्य, बेरोजगारी, आर्थिक विषमता यासारख्या अनेक समस्यांना आपला भारत देश कायम तोंड देत असताना आपल्याला पाहायला भेटतो आणि अशा प्रकारच्या विभिन्न समस्या असताना विस्थापितांची समस्या या ठिकाणी उग्र रूप धारण करत असलेल्या पाहायला भेटतात. कारण आपल्या देशाचा विकास होत असताना नवनवीन सामाजिक समस्या या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत. त्यामधली एक महत्त्वाची समस्या आहे. पुढची समस्या आहे कुटुंबात विस्कळीतपणा येतो किंवा कुटुंब विस्कळीत बनतं. मित्रांनो, विस्थापनामुळे अनेक पिढ्यापासून एकसंघ असलेलं जे संयुक्त कुटुंब होतं हे कुटुंब पूर्णपणे विस्कळीत होतं. कारण का, जेव्हा आपली जमीन पूर्णपणे शासनाने ताब्यात घेतलेली आहे त्या प्रसंगी त्या घरातल्या सर्व सदस्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनतो. जमीन गेल्यामुळे बेकारी येते आणि हे बेकार झालेले लोक आपले पोट भरण्यासाठी कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी एका गावातून दुसऱ्या गावामध्ये किंवा शहरी भागामध्ये स्थलांतर करतात आणि शहरी भागात स्थलांतर केल्यामुळे त्या ठिकाणी त्यांच्या राहण्याचा प्रश्न, जेवणाचा प्रश्न, व्यवसायाचा प्रश्न अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या समस्या निर्माण होतात आणि ह्या समस्या सोडवण्यासाठी कुटुंब विस्कळीत बनतं. म्हणून हे एक महत्त्वपूर्ण समस्या म्हणून आपल्याला या ठिकाणी या समस्येकडे पाहता येते. पुढचा मुद्दा आहे मानसिक समस्या.
पिढ्यानपिढ्या ज्या गावात, ज्या परिसरात, ज्या घरात, ज्या शेतात आपण आपले बालपण, तारुणपण संपूर्ण गेलेली आहे. सुखाचे दुःखाचे अनुभव प्रसंग आपण याच मातीत आपण काढलेले आहेत. आपल्या समस्या सोडवलेल्या आहेत. अशा अनेक सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये आपण असताना ज्या लोकांनी आपल्याला सहकार्य केलं, ज्या लोकांची आपण मदत घेतली, आता ह्या परिसरापासून, त्या माणसांपासून आपण कायमचे दूर जाणार आहोत. अशा प्रकारे जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या मनाला वाटतं तेव्हा तो व्यक्ती नैराश्याच्या मार्गाने वाटचाल करतो आणि त्यातून वेगवेगळ्या प्रकारच्या मानसिक ताणतणावाच्या प्रसंगांना त्या व्यक्तीला तोंड द्यावं लागतं. याशिवाय विस्थापनामुळे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या लहान मोठ्या समस्यांना देखील या लोकांना तोंड द्यावं लागतं आणि या विशिष्ट क्षेत्राच्या बाहेर जाऊन त्यांना आपले कुटुंब उभी करावी लागतात. म्हणून अशा प्रकारच्या वेगवेगळ्या समस्यांना तोंड देत असताना साहजिकच माणूस डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता असते. मानसिक ताणतणाव निर्माण होत असतो आणि या मानसिक समस्येमधून वेळ प्रसंगी अनेक वाईट घटना घडत असलेल्या आपल्याला पाहायला भेटतात. हे मी नव्याने आपल्याला सांगण्याची गरज नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत. त्यामुळे दारिद्र्य आहे, बेरोजगारी आहे, आर्थिक विषमता आहे, ही या भारतामध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. अलीकडच्या काळामध्ये तर शेतच्या नावाखाली हजारो एकर जमिनी हे कारखानदार बळकावत असलेले आपल्याला पाहायला भेटतात आणि त्या ठिकाणी खरंच कारखाने उभे राहतात का, हा एक अभ्यासाचा विषय आहे. बहुतांशी ठिकाणी फक्त जमिनीला कंपाऊंड मारून ठेवलेली पाहायला आपल्याला भेटतात आणि त्या ठिकाणी त्या जमिनीचा वापर इतर व्यवसायासाठी किंवा प्लॉटिंगसाठी किंवा इतर कोणत्या तरी कार्यासाठी होत असलेला आपल्याला पाहायला भेटतो. ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. कारण आपल्या देशातला शेतकरी हा सर्वसामान्य आहे. दुर्दैवाने शेतकऱ्याच्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी सरकार सकारात्मक आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. अलीकडच्या काळामध्ये होत असलेला आपण जो दिल्लीतील प्रचंड उठाव जर पाहिला तर कितीतरी दिवस होऊन गेले, ही समस्या मिटत नसलेली आपल्याला पाहायला भेटते. यामुळे सरकार हे फार सकारात्मक आहे असं दिसत नाही, असं अनेक लोकांचं म्हणणं आहे. म्हणून या ठिकाणी सरकारने देशातील या शेतकऱ्यांचा विकास करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे. भारतीय शेती ही अत्यंत महत्त्वाची आहे. भारतीय शेतीचं योगदान हे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये फार मोलाचं आहे. परंतु दुर्दैवाने भारतीय शेती ही उपेक्षित राहिलेली पाहायला भेटते. भारतीय शेतीला भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असं म्हटलं जातं, पण दुर्दैवाने हा कणा अतिशय आजारी पडलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणून या आजारातून या शेतीला बाहेर काढणं अत्यंत गरजेचं आहे. सरकारने मोठमोठे जे उद्योग आहेत या अनेक उद्योगांना आजारी उद्योग म्हणून जाहीर केलं आणि त्या उद्योगांना हजारो कोटीचे पॅकेज दिलेली आपल्याला पाहायला भेटतात. अशाच प्रकारचे पॅकेज जर आपल्या भारतीय शेतीला जर शासनाने दिले तर नक्कीच या ठिकाणी भारतीय शेतीला चांगले दिवस येतील असं वाटतं. परंतु दिवसेंदिवस औद्योगिक विकासाला प्राधान्य देत असल्यामुळे या ठिकाणी भारतीय शेती ही संकटात येत असलेली आपल्याला पाहायला भेटते. कारण प्रचंड प्रमाणात जमिनीचं होणारं जे अधिग्रहण आहे, या अधिग्रहणामुळे त्या भागातील त्या परिसरातील लोकांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. या समस्या आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. मला असं वाटतं की देशाचा सर्वांगीण विकास करत असताना देखील शेतकऱ्याकडे देखील सरकारने थोड्याफार प्रमाणात का होईना सहानुभूतीच्या भावनेने पाहायला पाहिजे. कारण भारतीय शेतकरी हा कायम कर्जात जन्मतो, कर्जात जगतो आणि कर्जात मरतो असं म्हटलं जातं. म्हणून या शेतकऱ्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी यांची जरी आपण शेती घेतलेली असली तर याचं पुनर्वसन कशा प्रकारे करायचं, त्याला पर्याय शेती कुठं उपलब्ध करून देता येईल का, या गोष्टीचा विचार करणं देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. परंतु दुर्दैवाने हे होत नसलेलं पाहायला भेटतं आणि परिणामी भारतीय शेतकऱ्याला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. अशा प्रकारच्या
या विस्थापितांच्या समस्या आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत। यामध्ये जे ग्रामीण भागामध्ये जे मजूर लोक काम करत असतात, जे भूमिहीन शेतमजूर असतात, या भूमिहीन शेतमजुरांना जे गावात काम मिळत होतं ते गावात मिळणारं काम पूर्ण गाव उद्ध्वस्त झाल्यामुळे किंवा गाव स्थलांतरित झाल्यामुळे त्यांना देखील गावात काम मिळत नाही। म्हणून ह्या लोकांना अनेक वेळा उपासमारीची वेळ येते। बहुतांशी गावामधील जे हे भूमिहीन शेतमजूर आहेत यांना अनेक समस्यांना तोंड देत असलेले आपण पाहतो। अशा प्रकारच्या समस्या ज्या वाढत आहेत या हळूहळू कमी झाल्या पाहिजेत। यासाठी सरकारची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, सरकारची धोरणे अत्यंत महत्त्वाची आहेत असं मला या ठिकाणी वाटतं। अशा प्रकारे आपण या ठिकाणी औद्योगिक विकासाचे प्रकल्प आणि विस्थापन यामध्ये ज्या विस्थापनाचे जे वेगवेगळे प्रकल्प होते, जलप्रकल्प असतील, औद्योगिक प्रकल्प असतील, इतर प्रकल्प असतील आणि या इतर प्रकल्पांचे वेगवेगळ्या प्रकल्पांचे भारतीय लोकांवर, विस्थापित लोकांवर कोणकोणते वाईट परिणाम झाले या परिणामांचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे। या ठिकाणी हा भाग तुम्हाला समजला असेल मी असं गृहीत धरतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना सप्रेम नमस्कार।